इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. तुझं जे चाललंय ते थांबव, नाहीतर हे फोटो प्रत्येक वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवर असतील. असं वाटतंय की ऋतिकाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतायत. पण मी हे नाही विसरलो की ती मुलगी त्या जस्टिस आदित्य नारायणची मुलगी आहे, ज्याने माझ्या मुलाला राकेशला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. तुम्ही तुमची ताकद तर दाखवलीत. आता मी तुम्हाला दाखवते की एका कलेक्टर सोबत अशा प्रकारची मस्करी केल्याबद्दल तुम्हाला काय परिणाम भोगावे लागतील. भगवंताची शपथ, खूप महाग पडेल तुला, खूप महाग. मला कल्पना आहे की त्या फोटोमुळे आणि धमक्यांमुळे तुम्ही खूप काळजीत आहात. तुम्हा सगळ्यांना वाटते की या सगळ्यामुळे या घराची बदनामी होईल, तुम्हा सगळ्यांचीच बदनामी होईल. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं काहीही नाही होणार, कारण मी असं नाही होऊ देणार. जो कोणी मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय ना, मी त्याला सोडणार नाही. तो अशी चूक पुन्हा कधीही नाही करू शकणार, कधीच नाही. ऋतिका, ज्या गोष्टीविषयी आता तू बोललीस ना, आम्हाला त्या गोष्टीची मुळीच भीती नाहीये. कारण विश्वास आहे आमचा तुझ्यावर, आणि कायम विश्वास राहील. दुनिया तुझ्या बाबतीत काय बोलते, ते फोटो बघून लोक आपसात काय बोलतील, मला काहीच फरक पडत नाही. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. अभिमान वाटतो मला तुझा. अगं, गर्व वाटतो मला तुझा की तुझ्यासारखी मुलगी माझी लेक आहे. बेटा, गेल्या काही दिवसात जे आपल्यामध्ये घडलंय ना, तुझ्या स्टेवरून, मला माहितीये की या गोष्टीमुळे खूप दुःख झालंय. तुला वाटलं असेल की मी एका बापाचं कर्तव्य नाही निभावलंय म्हणून, पण मला वाटलं की न्यायाच्या ज्या खुर्चीवर मी बसलोय, मला त्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे.
आयुष्याकडे बघण्याचा, ज्याचा त्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. ठीक आहे, तुला माझं म्हणणं समजून घ्यायचं नाहीये. ठीक आहे, तुला माझ्या भावनांची पर्वा नाहीये. अगं काहीच हरकत नाही. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, मग नसू दे. पण मी मात्र तुझ्यावर खूप प्रेम करतो ग, आणि कायम करत राहीन. खरंच बेटा, कायम. आम्हाला दुसरं काहीच दुःख नाहीये बाया. आम्हाला तुझा त्रास बघून खूप चिंता वाटते. तुला कदाचित या गोष्टीची जाणीवही नाहीये की तुझे पप्पा रात्रभर तुझा विचार करतात आणि जागे असतात. माझ्याशी तुझ्याविषयी रात्रभर बोलत असतात. अगं माझा विषय राहू दे बाजूला, माझा विषय राहू दे. मम्मी, तुला तर माहितीच आहे ना की माझं ध्येय काहीतरी वेगळं आहे. आणि जेव्हा माझं ध्येय माझ्या समोर आहे, म्हणजे तिथे पोहोचते, तर मग या सर्व गोष्टी का? आम्हाला आनंद आहे, खूपच आनंद आहे की तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचलीस. अगं मुलांना त्यांच्या आयुष्यात त्यांना जी गोष्ट साध्य करायची असते ती त्यांना मिळते, तेव्हा त्यापेक्षा आई बापासाठी मोठा आनंद काहीच नसतो बेटा. ही माझीच नाही तर उलट या सगळ्या घराची इच्छा होती की तुला ती प्रत्येक गोष्ट मिळावी जी तुला हवी आहे. हे बघ रितिका, आता तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचलेलीच आहेस, आणि मला माहिती आहे की कोणतंही नातं तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळा नाही बनू शकत. आय नो युअर हेड स्ट्रॉंग. आधी तर आम्ही तुझ्या लग्नासाठी घाबरत होतो की कदाचित असं नको व्हायला की हे नवं नातं तुझ्यासाठी तुझं ध्येय साध्य करण्यामध्ये अडथळा बनेल. आय नो युअर हेड स्ट्रॉंग. आधी तर आम्ही तुझ्या लग्नासाठी घाबरत होतो की कदाचित असं नको व्हायला की हे नवं नातं तुझ्यासाठी तुझं ध्येय साध्य करण्यामध्ये अडथळा बनेल. बेटा, तुला मानस सारखा माणूस जीवनसाथीच्या रूपात मिळतोय. मानसला तुला साथ द्यायची इच्छा आहे. लग्नासाठी नाही म्हणू नकोस का? मम्मी, मी तुला या अगोदरही सांगितलंय, मी आत्ताही तुला तेच सांगते. माझ्या आयुष्यामध्ये लग्न नावाचा कोणताही शब्द नाहीये. पण तू का नाही समजत आहे? अगं एकट्याने आयुष्य नाही जगता येत, नाही घालवू शकत माणूस एकट्याने हे संपूर्ण आयुष्य. का नाही समजत? पप्पा, तुम्ही का नाही समजून घेत आहात? असं नको म्हणूस बाया, असं नको म्हणूस. तुला अशा स्थितीत एकटीला सोडून आम्ही या जगातून निघून गेलो तर आमच्या आत्म्याला शांती नाही लाभणार. कुणाकुणाचं बोलणं टाळणार आहेस का तू? हे जे सगळं चाललंय, हे जे फोटो आज समोर आले आहेत, उद्या आणखीही फोटो येतील. याचं फक्त एकच कारण आहे की तू आज एक एकटी बाई आहेस म्हणून, आणि त्यावर कहर म्हणजे विधवा. विधवा स्नेहा,
बाकी तुम्ही काहीही म्हणा, पण मी मुळीच नाही झुकणार. मी लढेन या समाजाशी, पूर्ण जगाशी लढेन, टक्कर देईन, पण मी नाही झुकणार. मी एकदा सांगितलं ना, मी लग्न नाही करणार म्हणजे नाही करणार, बस. रितिका, लहानपणापासून आतापर्यंत मी तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण केलाय, पण जो हट्ट तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल तो हट्ट मी नाही पूर्ण करणार. ठीक आहे, जर तुझा हट्टच आहे तर मग माझाही हट्ट आहे. जोपर्यंत तू या स्थळासाठी होकार देत नाहीस तोपर्यंत मी ना काही खाईन, ना पिईन, आणि ना या घरामध्ये राहील. अहो थांबा. काय थांबा? जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो, जर तीच माझं म्हणणं समजून घेत नसेल, माझं काही ऐकतच नसेल, तर काय फायदा मी या घरामध्ये राहून? पप्पा, पप्पा थांबा. प्लीज तुम्ही आम्हा सगळ्यांना सोडून नका जाऊ. प्लीज, आय एम सॉरी. आम्हाला दुसऱ्या कशाचं दुःख नाहीये बाळा. आम्हाला तुझा त्रास बघून खूप चिंता वाटते. तुला कदाचित या गोष्टीची जाणीवही नाहीये की तुझे पप्पा रात्रभर तुझा विचार करत बसतात आणि जागे असतात. मी तुला या अगोदरही सांगितलंय, मी आत्ताही तेच सांगते. माझ्या आयुष्यामध्ये लग्न नावाचा कोणताही शब्द नाहीये. तुम्ही का नाही समजून घेतात? अगं, एकट्याने आयुष्य नाही जगता येत, नाही घालवू शकत माणूस एकट्याने हे संपूर्ण आयुष्य. का नाही समजत आहे तुला? माहितीच आहे ना की माझं ध्येय काहीतरी वेगळं आहे, आणि जेव्हा माझं ध्येय माझ्या समोर आहे म्हणजे तिथे पोहोचते, तर मग ह्या सर्व गोष्टी का? तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे, ठीक आहे, नसू दे, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग, आणि कायम करत राहीन, कायम करत राहीन.
याचं फक्त एकच कारण की तू एकटी बाई आहेस म्हणून आणि त्यावर कहर म्हणजे विधवा. राकेश, कुठे आहेस तू? आज मला तुला खूप काही सांगायचंय. खूप मिस करते मी तुला आज. राकेश, कसला विचार करतोयस? रितिका, आयुष्य ही माणसाची कशी कशी परीक्षा घेत असतं बघ ना. काय झालं? कोणाविषयी बोलतोयस तू? मी माझ्या मित्राविषयी बोलतोय, हम्म, जो मिलिटरीमध्ये होता. आजपासून 3 वर्षांपूर्वी सीमेवर शहीद झाला. आणि रितिका, तुला माहितीये, हम्म? त्याची बायको, जिला आम्ही सगळे वहिनी अशी हाक मारायचो, तिचं आता लग्न होणार आहे. दुसरं लग्न? नाही, आय मीन कसं हो? मग त्यात काय? असं तिचं वय तरी काय आहे? अगं, हेच तर तिचे आयुष्य जगायचे दिवस आहेत. नाही राकेश, मला वाटतं तिचं तिच्या नवऱ्यावर तितकं प्रेम नसावं. नाहीतर ती कोणा दुसऱ्याच्या बाबतीत एक क्षणही विचार नाही करू शकत. दुसरं लग्न तर मी आय मीन पॉसिबलच नाहीये. रितिका, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण जरा तिचा विचार तरी करून बघ. आता तिचं वयच काय आहे आणि संपूर्ण आयुष्य ती बिचारी कसं घालवेल? आणि लग्नाचा निर्णय तिचा नाहीये, तिच्या सासरच्या लोकांचा आहे, माझ्या मित्राच्या आईवडिलांचा आहे. आणि त्यांच्या या निर्णयाला मी खरंच सलाम करतो, कारण त्यांनी आपल्या सुनेच्या बाबतीत इतका विचार केला. हे चांगलंच आहे की ते आपल्या सुनेच्या बाबतीत इतका विचार करतायत. पण दुसरं लग्न मला तर काही समजत नाहीये. हे बघ रितिका, तू बरोबर बोलतेस. ते बघ, भावना माणसाचा आधार बनू शकतात, पण भावनांच्या आणि आठवणींच्या आधारे माणूस आपलं आयुष्य नाही जगू शकत. हे बघ, मी सांगतो, ऐक. जो काही मी विचार करतोय, मला वाटतं की तिने सासरच्या लोकांचं म्हणणं मान्य केलं पाहिजे, जेणेकरून त्यांनाही दिलासा मिळेल की त्यांच्या सुनेचं आयुष्य सुखी झालेलं आहे. का सोडून गेलास? तू तर म्हणाला होतास की मी जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझ्या सोबत असेल. म्हणाला होतास ना तू. पण आज जेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे, तू नाही आहेस माझ्या सोबत. मला काहीतरी मार्ग दाखव प्लीज. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी आणखी कोणाचाही विचार नाही करू शकत. मी काय करू? मला काही समजत नाहीये. पण पप्पा, राकेश, मी पप्पांना कसं समजावू? ते म्हणतात ही दुनिया, हा समाज एका विधवेला शांतपणे जगू नाही देणार. मला माहितीये राकेश, ते माझे पप्पा आहेत. त्यांना माझी काळजी वाटत असणार. पण तुला तर माहितीये की मी तुझ्यावर किती प्रेम करते. मी नाही विचार करू शकत कोणाच्याही बाबतीत. पण मी पप्पांवरही तितकंच प्रेम करते.
मी गोंधळून गेले. मी काय करू मला काहीच समजत नाहीये. प्लीज मला मार्ग दाखव. राकेश, मी पप्पांना दुःखी नाही पाहू शकत. मला काहीच समजत नाहीये की मी काय करू. मी पप्पांचं म्हणणं ऐकू की मग माझ्या प्रेमाचाच विचार करू. मी तुझा विचार करायला लागले की आणखी कोणाचाही विचार नाही करू शकत. आणि मी पप्पांचा विचार करायला लागले की मला समजतच नाहीये. मला काहीच कळत नाहीये. मला काहीच समजत नाहीये. मी काय करू राकेश?